14 एप्रिल 1891 हा दिवस भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे। मध्य प्रदेशातील महू या लष्करी ठिकाणी एका साध्याशा घरात अशा एका बालकाचा जन्म झाला, ज्याने पुढे भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विचारसरणीला नव्या उंचीवर नेले। त्या बालकाचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर। भीमरावांचे वडील रामजी मालोजी सकपाल हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते। एक शिस्तबद्ध, धार्मिक आणि शिक्षणावर विश्वास असणारे व्यक्तिमत्व। त्यांच्या मातोश्री भीमाबाई एक संयमी, प्रेमळ आणि धैर्यशील स्त्री। हे दोघंही मूळचे आंबडवे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे। महार समाजातील असूनही त्यांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार, शिक्षणाची जाणीव आणि आत्मसन्मानाची ठिणगी रुजवली होती। त्या काळात जातीभेदाचं विष इतकं खोल रुजलं होतं की महार समाजात जन्माला येणं म्हणजे सामाजिक दृष्टीनं अस्पृश्य समजले जायचं। शाळेच्या परिसरात पाणी प्यायचं झालं तरी वरच्या जातीतील कुणी व्यक्तीच ते पाणी दुरून ओतून द्यायची, स्वतःहून हात लावणं तर शक्यच नव्हतं। शाळेतील बाकांवर बसण्याची परवानगी नव्हती। वर्गात मागच्या रांगेत जमिनीवर बसून शिकावं लागायचं। ही सारी अपमानाची वागणूक एक लहान मुलगा म्हणून भीमराव अनुभवत होता। आणि हे सगळं केवळ त्याच्या जन्मामुळे होत होतं, त्याच्या बुद्धिमत्तेमुळे नव्हे। परंतु या साया अन्यायाच्या अंधारात सुद्धा भीमरावांच्या अंतरात ज्ञानाची एक प्रखर ज्योत सततेज देत होती। त्यांनी फार लहान वयातच वाचनाकडे ओढ निर्माण केली। पुस्तकं म्हणजे त्यांचं दुसरं विश्वच बनलं होतं। रामायण, महाभारत, गौतम बुद्धाचे विचार, संत तुकाराम आणि कबीर यांची अभंगवाणी ही त्यांची पहिली मैत्री होती। शाळेतील शिक्षकांनी दिलेलं पुस्तक ते एका रात्रीत वाचून संपवायचे आणि दुसऱ्या दिवशी नव्या पुस्तकाची मागणी करत माझ्याकडे अजून शिकायचं आहे असं सांगायचे। त्यांचे शिक्षक, जे सुरुवातीला त्यांच्याकडे तुच्छतेने पाहायचे, नंतर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रेमात पडले। एकदा शिक्षकांनी विचारलं, तू हे सगळं एवढ्या लवकर कसं शिकतोस? तेव्हा भीमराव म्हणाले, मास्तर, मला वाटतं शिक्षण हेच माझं शस्त्र आहे। अस्पृश्यतेचा अनुभव त्यांच्या बालवयात इतका खोलवर कोरला गेला होता की पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा पाया तोच बनला। ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी जातीभेदाच्या विरोधात आवाज उठवला। पण हे सगळं घडलं ते त्यांच्या लहानपणाच्या कठोर अनुभवांमुळेच। शाळेत जाताना ते स्वच्छ कपडे घालायचे। त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर शिस्त लावली होती की कुणी आपल्याला खाली पाहिलं तरी आपली नजर वर असावी। त्या काळातली स्थिती पाहता एका अस्पृश्य कुटुंबातील बाप आपल्या मुलाला हे सांगतोय, यामागे किती प्रखर आत्मसन्मान होता हे आपण जाणू शकतो। भीमरावांच्या घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण होतं। त्यांचे वडील अनेक धर्मग्रंथ, पौराणिक कथा आणि इंग्रजी पुस्तकं वाचायचे। त्यांनी भीमरावांमध्ये ज्ञानाची भूक निर्माण केली, केवळ शालेय अभ्यासापुरती नाही तर समाज समजून घेण्यापुरती। त्या वयातच त्यांनी धर्म, जात, न्याय, अन्याय याविषयी विचार करायला सुरुवात केली होती। ही बालकथा केवळ एका मुलाच्या शिक्षणाची नाही तर एका युगपुरुषाच्या माणूस होण्याची कहाणी आहे। एक असा माणूस ज्याने आयुष्यभर माणूस या शब्दाला खरी प्रतिष्ठा मिळवून दिली। एका श्लोकात सांगितलं आहे, चोरहार्यम राजहार्यम भ्रातृभाज्यम नच भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधन सर्वधन प्रधान। अर्थ, विद्येचं धन हे असं आहे की ते चोर चोरू शकत नाही, राजा हिसकावू शकत नाही, भाऊ वाटून घेऊ शकत नाही आणि ते शरीरावर ओझ होत नाही। उलट ते जितकं खर्च कराल तितकं ते वाढत जातं। भीमरावांनी लहानपणीच ठरवलं होतं ते विद्या मिळवणार। आणि ही विद्या केवळ स्वतःसाठी नव्हे तर त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या देशासाठी आणि प्रत्येक माणसासाठी वापरणार। शाळेतील त्यांचा अभ्यास इतका बेमालूम होता की
शिक्षकांना खात्री वाटायची हा मुलगा मोठ काहीतरी करणार आणि ती भविष्यवाणी खरी ठरली. पण त्या यशामागे होती एका लहानशा बालकाची संघर्षमय पण तेजस्वी सुरुवात. आजही जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक न्यायप्रिय, तेजस्वी, ज्ञानी व्यक्तिमत्व उभं राहतं. पण ते तेज या लहान वयातच त्यांनी साठवायला सुरुवात केली होती. त्यांच्या पावलोपावली अनुभवलेल्या वेदनांनीच त्यांना आकार दिला आणि त्याच वेदनांना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचं शस्त्र बनवलं. ही केवळ गोष्ट नव्हे, ही आहे एका विचारपुंजाच्या जन्माची, एका क्रांतीच्या अंकुराची आणि एका युगपुरुषाच्या पहिल्या पावलांची. शिक्षणयात्रा भारत ते परदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनयात्रा म्हणजे एका युगपुरुषाची ज्ञानसाधना. त्यांची ही शिक्षणयात्रा केवळ पुस्तकी ज्ञानासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी सुरू झाली होती. लहानपणापासूनच त्यांच्या मनात शिक्षणाची जळती मशाल होती आणि ती मशाल पुढे जाऊन अख्ख्या भारताच्या सामाजिक परिवर्तनाचं अधिष्ठान बनली. 1891 मध्ये जन्मलेले भीमराव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढले. पण त्यांचा बुद्धिमत्ता, अभ्यासातील निष्ठा आणि शिक्षणासाठीची प्रखर आसक्ती ही इतकी गड्ड होती की समाजाने लादलेली अस्पृश्यतेची भिंतही त्यांच्या वाटेला थांबवू शकली नाही. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर 1908 साली त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हे एक ऐतिहासिक पाऊल होतं, कारण महार समाजातील ते पहिले विद्यार्थी होते ज्यांनी एखाद्या प्रतिष्ठित इंग्रजी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. हे त्यांचं धैर्य, कौशल्य आणि शिक्षणासाठीचा त्यांचा ध्यास दाखवणारं होतं. या शिक्षण प्रवासात त्यांच्या पाठीशी एक मोठा आधार होता बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती. सयाजीराव गायकवाड यांनी ही शिष्यवृत्ती अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली होती. बाबासाहेबांनी ती संधी साधली आणि ती त्यांना पुढील आयुष्यासाठी अमूल्य ठरली. बडोद्याच्या दरबारात काही काळ काम केल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली. 1913 साली ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले आणि हे पाऊल भारतीय इतिहासात क्रांतिकारी ठरलं. तेथे त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राजकारण यांचा सखोल अभ्यास केला. त्यांची बुद्धिमत्ता इतकी विलक्षण होती की त्यांनी अवघ्या काही वर्षात डी या पदव्या मिळवल्या. द एव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फिनान्स इन ब्रिटिश इंडिया हा त्यांचा PhD प्रबंध आजही एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. कोलंबियातील त्यांच्या गुरूंमध्ये जॉन ड्यूई यांचा प्रभाव विशेष होता. ड्यूई यांच्या प्रॅग्मॅटिझम या विचारधारेचा बाबासाहेबांच्या सामाजिक विचारसरणीवर खोल परिणाम झाला. ते म्हणत, शिक्षण हे केवळ परीक्षेपुरतं नसलं पाहिजे, ते समाज बदलण्यासाठी असलं पाहिजे. बाबासाहेबांच्या कार्यात ही विचारधारा ठायी दिसते. अमेरिकेतील शिक्षण संपल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी युरोपचा मार्ग धरला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगप्रसिद्ध संस्था, तेथे त्यांनी डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर ग्रेज इन या संस्थेतून त्यांनी कायद्याचं शिक्षणही सुरू केलं. एका बाजूला ते अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र शिकत होते आणि दुसऱ्या बाजूला कायदा, संविधान, न्यायप्रणाली. त्यांची शिकण्याची भूक इतकी तीव्र होती की दररोज अनेक तास वाचन, संशोधन आणि लेखन यात खर्च होत. ते म्हणत, मी जेव्हा वाचतो तेव्हा मी जग विसरतो. ही त्यांची तीव्रतेने शिकण्याची वृत्ती होती. त्यांनी DSc सारखी कठीण पदवीही मिळवली, जी आजही अनेकांसाठी अकल्पनीय आहे. विदेशात शिकताना त्यांना कोणतीही जातीय अडचण आली नाही. ना अस्पृश्यतेचा अपमान, ना सामाजिक भेद. त्यामुळे त्यांच्या मनात एक नवा विचार जन्माला आला, जे शिक्षण मला येथे मिळालं तेच माझ्या देशातील प्रत्येक गरीब, दलित, शोषित माणसाला मिळालं पाहिजे.
तिथून परतल्यावर त्यांनी आपल्या देशात सामाजिक समतेसाठी जो लढा सुरू केला त्याचं मूळ या परदेशातील शिक्षण प्रवासात होतं. तिथे त्यांनी केवळ शहाणपण मिळवलं नाही तर एका महान मिशनचा आरंभ केला. याच संदर्भात आपण एक संस्कृत श्लोक आठवूया. विद्या नाम नरस्य रूपमधिक प्रच्छन्न गुप्त धन, विद्या भोगकरी यशः सुखकरी, विद्या गुरुणा गुरुव, विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राजसु पूज्यते हि धन, विद्या विना दारिद्र्य. या श्लोकात म्हटलं आहे विद्या ही माणसाचं सर्वात मोठं धन आहे. ती परदेशात बंधूप्रमाणे असते, ती यश देते, आनंद देते, ती गुरूंपेक्षा मोठी आहे आणि तीच राजांमध्येही सन्मान मिळवून देते. ही विद्या बाबासाहेबांनी जगाच्या सर्वोच्च संस्थांमधून मिळवली आणि ती त्यांनी फक्त स्वतःपुरती ठेवली नाही तर अख्ख्या समाजाच्या उन्नतीसाठी वाहून दिली. त्यांच्या या शिक्षणात्रेमुळे त्यांच्या विचारसरणीत व्यापकता आली. अस्पृश्यता, भेदभाव, जाती व्यवस्था या विषयांकडे त्यांनी एका जागतिक दृष्टिकोनातून पाहिलं. भारतात अनेकांना वाटायचं की ही व्यवस्था देवाने निर्माण केलीये, ती बदलू शकत नाही. पण बाबासाहेब म्हणाले, ज्याला देवाची व्यवस्था म्हणता ती माणसांनी बनवलेली आहे आणि ती माणूसच बदलू शकतो. हे आत्मभान, हे विवेक, हे सामर्थ्य त्यांना परदेशातील शिक्षणातून लाभलं होतं. त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास करून तिच्यावर वैज्ञानिक आणि न्यायनिष्ठ विश्लेषण केलं. त्यामुळेच पुढे जाऊन ते संविधानाचे शिल्पकार बनू शकले. कोलंबिया आणि लंडनमधील शिक्षणामुळेच त्यांना भारतातील सामाजिक अन्यायाचा अंतरात्म्यापासून राग आला आणि त्यांचं संपूर्ण जीवन हे त्या अन्यायाविरोधातील संघर्षाचं प्रतीक बनलं. या शिक्षणात्रेने त्यांच्या वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक परिवर्तनाची गाथा लिहिली. ही यात्रा म्हणजे केवळ ज्ञानप्राप्ती नव्हती, ती आत्मजागृतीची, सामाजिक क्रांतीची आणि मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांची यात्रा होती. ही प्रेरणादायी कहाणी आहे एका अशा तरुणाची जो एका खेड्यातून उगम पावतो, अस्पृश्यतेच्या अंधारातून वाट काढतो आणि नंतर जगाच्या सर्वोच्च विद्यापीठांमध्ये जाऊन असा तेजस्वी तारा बनतो ज्याच्या प्रकाशात आजही भारत चमकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही शिक्षणयात्रा ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही. ती तर प्रत्येक गरीब, उपेक्षित, शोषित माणसासाठी एक दिवा आहे, जो आजही म्हणतो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अस्पृश्यतेविरुद्ध संघर्षाची सुरुवात. विदेशात शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन एका महान ध्येयाने भारले गेले होते, ते म्हणजे अस्पृश्यतेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला सन्मानाची, समतेची आणि न्यायाची वागणूक मिळवून देणे. ही केवळ सामाजिक सुधारणा नव्हती तर एक वैचारिक क्रांती होती, मनामनात खोलवर रुजलेल्या जातव्यवस्थेविरुद्धचा एल्गार. भारताची सामाजिक रचना इतकी चाळ होती की दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरायला मनाई होती, मंदिरात प्रवेश तर दूरच, पण रस्त्यावरून चालतानाही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असे. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यांनी आवाज उठवला, प्रश्न केला, का आम्ही अस्पृश्य? का आमच्यावर ही अपमानाची परंपरा? सामाजिक क्रांतीची पहिली पायरी म्हणून त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली. ही सभा केवळ एक संस्था नव्हती तर दलित समाजाच्या आत्मभानाची आणि आत्मगौरवाची पहिली झळाळती मशाल होती. या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शिक्षण, स्वच्छता, संघटन आणि स्वाभिमान या चार्जचा प्रचार सुरू केला. त्यांचा विश्वास होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याच काळात एक ऐतिहासिक सत्याग्रह घडला, चवदार तळ्याचा सत्याग्रह. वर्ष होतं 1927. ठिकाण महाड, महाराष्ट्र. महाड नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या चवदार तळ्यावर सर्वसामान्य लोकांना पाणी भरण्याचा अधिकार होता, परंतु दलितांना तो नाकारण्यात आला होता.
बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो दलित महाडमध्ये एकत्र आले. त्यांनी निर्धाराने चवदार तळ्याचे पाणी प्याले आणि सांगितले, आम्हीही माणूस आहोत. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तो होता स्वाभिमानासाठी. तो होता मनुष्यत्वाच्या हक्कासाठी. या क्षणाला वर्णन करताना भगवद्गीतेतील एक श्लोक आठवतो. निजातीयः कर्मणा विप्रः ब्राह्मणो जन्मतः न स्यात्. अर्थ, ब्राह्मणपणा ही जन्माने मिळणारी गोष्ट नाही, तर तो कर्माने, ज्ञानाने आणि चारित्र्याने प्राप्त होतो. चवदार तळ्यानंतर बाबासाहेबांनी आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचललं, मनुस्मृती दहन. वर्ष होतं 1927 पुढचं. त्याच महाडमध्ये हजारो लोकांच्या साक्षीने बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा होळा केला. कारण त्यांना ठाम विश्वास होता की ही ग्रंथसंपदा जातीभेद, स्त्रीद्वेष आणि अस्पृश्यतेच्या विषारी कल्पनांना खतपाणी घालणारी आहे. मनुस्मृती दहन हा एक विचारप्रवर्तक लढा होता, ब्राह्मणवादाविरुद्धचा निर्णायक आवाज. बाबासाहेब म्हणाले होते, ही मनुस्मृती मानवतेच्या विरोधात आहे. ती केवळ जातीभेद निर्माण करत नाही, तर मानवाच्या आत्म्यालाही जखमी करते. या सर्व आंदोलनांमुळे संपूर्ण देशात एक सामाजिक जागृती निर्माण झाली. दलित समाज आपल्या हक्कांसाठी उठून उभा राहू लागला. बाबासाहेबांनी दाखवलेली दिशा ही फक्त संघर्षाची नव्हती, तर नवसमाजनिर्मितीची होती, जिथे माणूस माणसासारखा जगेल आणि त्याच्या डोळ्यात अपमानाची नाही, तर आत्मगौरवाची झळाळी असेल. बाबासाहेबांचा हा संघर्ष म्हणजे एका युगपुरुषाची सामाजिक क्रांती होती, शांततेने, पण निर्धाराने, विचारांनी, पण ठामपणाने केलेली. ही लढाई तलवारीने नाही, तर लेखणीने झाली. आवाजाने झाली, पण अहिंसेने झाली. या भागाचा शेवट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही केवळ इतिहासाची गोष्ट नाही, ही आजच्या समाजाला सजग ठेवणारी प्रेरणा आहे. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालणे. राजकारणात प्रवेश आणि गोलमेज परिषद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 1930चे दशक म्हणजे सामाजिक संघर्षाला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा एक निर्णायक काळ होता. शिक्षण, समाजसेवा आणि चळवळीत झोकून दिल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार आता भारताच्या राजकीय नकाशावरही केला. दलितांच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी सुरू केलेली ही राजकीय लढत पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अनिवार्य भागापर्यंत पोहोचली. 1930 साली ब्रिटिश सरकारने भारतातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित केली होती. ही परिषद म्हणजे ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना दिलेली एक संधी होती, ज्यात ते भारताच्या भविष्यातील राज्यघटना, सत्तेचे हस्तांतरण आणि राजकीय सहभागावर चर्चा करू शकत होते. याच परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाचे प्रतिनिधित्व करताना जे विचार मांडले, ते आजही सामाजिक न्यायाच्या चळवळीचे एक दीपस्तंभ ठरतात. ते म्हणाले होते, ब्रिटिश सरकारने जर आम्हाला संरक्षण दिले नाही, तर आमचा समाज पुन्हा एकदा वर्णव्यवस्थेच्या जोखडात भरडला जाईल. आम्हाला आमचा स्वतंत्र राजकीय आवाज हवा आहे. ही मागणी कोणती साधी मागणी नव्हती, ती होती शतकानुशतके अन्यायाने पिचलेल्या समाजाच्या आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाच्या हक्काची मागणी. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची जोरदार मागणी केली. याचा अर्थ असा की दलितांसाठी राखीव मतदारसंघ असतील आणि तेथून दलित समाजाचे नेते निवडले जातील. ही कल्पना गांधीजींसह अनेक नेत्यांना आवडली नाही, कारण त्यांना वाटत होते की यामुळे हिंदू समाजामध्ये फूट पडेल. या वादात जेव्हा गांधीजींनी पुणे येथील येरवड्या कारागृहात उपोषण सुरू केले, तेव्हा देशभरात तणाव निर्माण झाला. एकीकडे गांधीजींचा जीव धोक्यात आला होता, तर दुसरीकडे बाबासाहेब दलितांच्या राजकीय हक्कांबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नव्हते.
हे संकट इतकं गंभीर होतं की संपूर्ण देशाचे लक्ष पुण्याकडे लागलं. या तणावपूर्ण काळात अखेर बाबासाहेबांनी गांधीजींसोबत एक ऐतिहासिक करार केला, जो इतिहासात पुना करार म्हणून ओळखला जातो. 24 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी हिंदू समाजाच्या अंतर्गतच दलितांसाठी राखीव जागा देण्यात आल्या. हा करार म्हणजे तात्विक तडजोड असली तरीही बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या मूलभूत अधिकारांची ज्योत विझू दिली नाही, उलट तिला अधिक व्यापक राजकीय अधिष्ठान दिलं. या घटनेनंतर बाबासाहेबांनी ठामपणे ठरवलं की दलित समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख मिळवून द्यायचीच. त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांसारख्या पक्षांची स्थापना केली. त्यांचा उद्देश एकच होता, न्याय, समानता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित एक नवभारत घडवणे. बाबासाहेबांच्या राजकीय प्रवासात धर्म आणि राजकारण हे दोन परस्पर विरोधी वाटणारे शब्द एकत्र नांदू शकतात, याचं भव्य उदाहरण आपण पाहतो. त्यांनी राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वापरले. म्हणूनच ते म्हणतात, राजकारण हे माझ्यासाठी सामाजिक परिवर्तनाचं माध्यम आहे. या लढ्यातून त्यांनी समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला. केवळ मत मिळवण्यासाठी नव्हे, तर आपला आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी त्यांनी दलितांसाठी एक दृढ राजकीय अधिष्ठान तयार केलं. त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, विचारसरणीचा आणि नेतृत्व गुणांचा वापर करून एक नवा विचार समाजात रुजवला. आपली ओळख दुसऱ्यांनी ठरवू नये, ती आपण स्वतः निर्माण केली पाहिजे. या साया संघर्षाच्या आणि तडजोडींच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट अधोरेखित होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपार धैर्य, अचूक विचारशक्ती आणि समाजासाठी झगडण्याची अढळ प्रेरणा. यथार्थपणे म्हणावं लागेल, हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते या गीतेतील श्लोकासारखीच बाबासाहेबांची कार्यशक्ती होती. ज्ञानाच्या, विवेकाच्या आणि संघर्षाच्या मार्गाने त्यांनी आपल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. शेवटी सांगावं लागेल, बाबासाहेबांचा राजकीय संघर्ष म्हणजे केवळ सत्ता संघर्ष नव्हता. तो होता सामाजिक पुनर्जन्माचा, आत्मभानाचा आणि भारताच्या नवसंविधानाच्या बीजांकुराचा संघर्ष. आणि म्हणूनच आजही त्यांच्या विचारांची पाऊलखुणं आपल्या लोकशाहीच्या वाटेवर झळकत राहतात, तेजस्वी आणि अढळ. कायदा, धर्म आणि समाज या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान इतके व्यापक, प्रभावी आणि क्रांतिकारी होते की ते केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर जागतिक पातळीवर मान्यतेस पात्र ठरले. एक प्रभावी कायदेतज्ञ, सामाजिक विचारवंत आणि धर्मविवेचक या नात्याने त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेला अंतर्बाह्य हलवून टाकले. बाबासाहेबांचे विधिशास्त्रातील गाढे ज्ञान त्यांच्या समकालीनांच्या तुलनेत अत्युच्च होते. इंग्लंडमधील ग्रेज इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी कायद्यात आणि अर्थशास्त्रात उच्चतम शिक्षण घेतले. या शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये विश्लेषण करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि न्यायमार्गाने उत्तर शोधण्याची अपार शक्ती निर्माण झाली होती. ते म्हणत, कायदा हा केवळ नियमांचा संग्रह नसून तो समाजाच्या नैतिक, धार्मिक आणि राजकीय संरचनेचा आरसा आहे. त्यांच्या विचारांमधून जन्म घेतलेल्या अन्नायलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाने तत्कालीन भारतीय समाजात खळबळ उडवून दिली. मूळतः आर्य समाजाच्या एका मेळाव्यासाठी लिहिलेले हे भाषण त्या संस्थेने छापण्यास नकार दिला, कारण ते खूपच क्रांतिकारी होते. पण बाबासाहेबांनी ते स्वतःच प्रकाशित केले आणि हे पुस्तक केवळ अस्पृश्यतेवर नव्हे, तर पूर्ण जातीव्यवस्थेवरच भेदक आणि तत्वनिष्ठ टीका करतं. त्यांनी सांगितलं की जात ही केवळ सामाजिक भेदभावाची व्यवस्था नाही, ती मानसिक गुलामगिरीची साखळी आहे. या ग्रंथात त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायकारक परंपरांवर कठोर भाषेत प्रहार केला. त्यांचं स्पष्ट मत होतं की जर धर्म एखाद्या व्यक्तीला समानतेचा हक्क नाकारतो,
तर अशा धर्मात बदल होणे गरजेचे आहे. ते म्हणाले होते, मनुष्य धर्मासाठी नाही तर धर्म मनुष्यासाठी आहे. ही भूमिका केवळ बौद्धिक नव्हे तर ती एक नैतिक क्रांती होती. स्त्री अधिकाराच्या संदर्भातही बाबासाहेबांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि समतावादी होता. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना विवाह, संपत्ती आणि वारसा याविषयी समान अधिकार मिळावेत यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी स्त्रियांना समाजाच्या पुनर्रचनेचे केंद्रस्थान मानले. ते म्हणत, एखाद्या समाजातील स्त्रीची स्थिती ही त्या समाजाच्या प्रगतीचा खरा मापदंड असतो. शिक्षण या बाबतीत त्यांचा दृढ विश्वास होता की शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे. त्यांनी नेहमीच तरुणांना साथ घातली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी लाखो वंचितांना दिला, जो आजही प्रेरणादायी ठरतो. त्यांचा असा ठाम विश्वास होता की शिक्षणच आपल्याला आत्मभान, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेकडे घेऊन जातं. याच अनुषंगाने आपण येथे एक संस्कृत श्लोक आठवू शकतो. विद्या दाती विनयम, विनयाद्याती पात्रतां, पात्रत्वात धन्मापनोती, धनात धर्म ततः सुखम. अर्थात विद्या विनय देते, विनयामुळे पात्रता येते, पात्रतेमुळे धन प्राप्त होतं आणि धनामुळे धर्म व नंतर सुखाची प्राप्ती होते. बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनकार्याचे हे सार आहे. ते कायद्याचे केवळ अभ्यासक नव्हते तर त्याचा समाजहितासाठी वापर करणारे शिल्पकार होते. त्यांनी सांगितलं की शासन हे कायद्याच्या अधीन असायला हवे आणि कायदा हा न्यायाच्या अधीन असायला हवा. ही भूमिका म्हणजे भारतीय लोकशाहीची खरी पाया आहे. धर्माच्या बाबतीत त्यांचा प्रवास अत्यंत गहन होता. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेने त्यांना इतका त्रास दिला की त्यांनी अखेर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परंतु तो निर्णय भावनांनी भरलेला असला तरी तो तत्वतः आणि विचारपूर्वक घेतलेला होता. त्यांनी धम्म म्हणजे धर्म याचा अर्थ करुणा, समता आणि ज्ञान यामध्ये शोधला. त्यांनी सांगितले की धम्म म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग आहे. त्यात अंधश्रद्धा नाही, केवळ विवेक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा, धर्म आणि समाज या तिन्ही क्षेत्रांमध्ये एक महामानव म्हणून उभे राहिले. त्यांनी दिलेलं विचारांचं, सत्याचं आणि संघर्षाचं वादळ आजही आपल्या मनांमध्ये ताजन आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव आजही सामाजिक क्रांती घडवण्यासाठी प्रेरणादायक ठरतो. हा विषय जितका खोल तितकाच विशाल आहे आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांच्या प्रत्येक थेंबामध्ये डोकावणं अत्यावश्यक आहे. ते केवळ इतिहास नाही, ते आजचं वास्तव आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर राष्ट्रनिर्मितीच्या महान पर्वातील एक तेजस्वी अध्याय आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर लगेचच स्वतंत्र भारतासाठी एक बंधनकारक, समतावादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही संविधान तयार करण्याची जबाबदारी संविधान सभेवर सोपवण्यात आली आणि त्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. ही निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक प्रावीण्यामुळेच नव्हे तर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या व्यापकतेमुळे, तत्वज्ञानाच्या गहिराईमुळे आणि कायद्यावरील प्रभुत्वामुळे झाली होती. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला एक अशा व्यवस्थेची चौकट दिली जिथे प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान अधिकार आणि अभिव्यक्तीची मोकळीक असेल. त्यांनी जे संविधान घडवलं ते केवळ कायद्याचं पुस्तक नव्हतं, ते एक जीवनदर्शन होतं. त्यात भारतीय समाजाच्या विविधतेला, संघर्षांना, वेदनांना आणि आकांक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. भारतीय संविधानात समानतेचा सिद्धांत हे एक मूलभूत मूल्य आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत या कुठल्याही आधारावर भेदभाव न करता सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला गेला आहे.
हे मूल्य डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्याशी जोडलेले होतं. अस्पृश्यतेचा त्यांना झालेला अनुभव, समाजातील विषमता त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्यामुळेच त्यांनी समानतेच्या तत्वाला सर्वोच्च स्थान दिलं. स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी विशेष तरतुदी केल्या. ते म्हणायचे, जो समाज स्त्रियांना समानतेचा अधिकार देत नाही तो कधीच प्रगती करू शकत नाही. स्त्रियांना संपत्तीचे अधिकार, शिक्षण, विवाह आणि घटस्फोटासंबंधित स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी कायद्यात ठोस तरतुदी केल्या. हे त्या काळासाठी क्रांतिकारी पाऊल होतं. दलितांसाठी, ज्यांना शतकानुशतके सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित ठेवण्यात आलं, त्यांनी स्वतंत्र अधिकार सुनिश्चित केले. अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे केवळ सांख्यिकी सवलत नव्हे तर ऐतिहासिक अन्यायाची भरपाई होती. डॉ. आंबेडकरांनी या तरतुदी केवळ तात्पुरत्या स्वरूपात सुचवल्या, कारण त्यांच्या दृष्टीने आरक्षणाचा उद्देश वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणणे हा होता, कायमस्वरूपी विभाजन नव्हे. त्यांच्या वैचारिक तत्वज्ञानात लोकशाही ही केवळ राजकीय संकल्पना नव्हती, ती होती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही. बाबासाहेब म्हणायचे, वी मस्ट मेक आर पॉलिटिकल डेमोक्रेसी अ सोशल डेमोक्रेसी ॲज वेल. म्हणजेच मतदानाचा अधिकार असला तरी जर समाजात विषमता असेल, शोषण असेल आणि भेदभाव असेल तर ती खरी लोकशाही नाही. भारतीय संविधान धर्मनिरपेक्षतेवर ठाम उभं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब मानली. ते म्हणायचे, धर्म हा जर समतेची, बंधुत्वाची आणि स्वातंत्र्याची शिकवण देत नसेल तर तो धर्म नाही. त्यामुळे संविधानात धर्मनिरपेक्षतेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. कोणताही धर्म कोणत्याही व्यक्तीवर लादता येणार नाही ही संकल्पना केवळ स्वतंत्र विचाराची नव्हे तर भारताच्या आत्म्याचीच घोषणा होती. संविधान निर्माण करताना त्यांनी असंख्य अडचणींना तोंड दिलं. वेगवेगळ्या पक्षांचे, विचारांचे, धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येऊन एकमत साधणं हे फारच अवघड काम होतं. पण त्यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने केवळ वेळेत काम पूर्ण केलं नाही तर जगातील एक सर्वसमावेशक आणि विस्तृत संविधान तयार केलं, ज्यामध्ये 395 कलमा आणि 12 अनुसूचिया होत्या. अशा प्रकारच्या दूरदृष्टीबद्दल संस्कृतमधील एक सुंदर श्लोक आठवतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या श्लोकाचा अर्थच बाबासाहेबांनी संविधानात उतरवला होता. सगळे सुखी राहावेत, सर्वांना आरोग्य लाभावं, सर्वांच्या वाट्याला कल्याण यावं आणि कुणालाही दुःख वाट्याला येऊ नये, हीच तर बाबासाहेबांची संविधान निर्मितीमागील दृष्टी होती. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यात फक्त कायद्याचे शब्द नव्हते, त्यात एका क्रांतिकारक विचारवंताचं, एका महान समाज सुधारकाचं आणि एका राष्ट्रनायकाचं हृदय होतं. त्यांच्या या कार्यामुळेच आपण आज एका मुक्त, समतेवर आधारित आणि धर्मनिरपेक्ष भारतात श्वास घेत आहोत. आज संविधानाची ओळख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे आणि त्यांची ओळख म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांची प्रेरणा आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे स्वतंत्र भारतात मंत्री म्हणून कार्य हे त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी टप्पा आहे. भारतीय इतिहासात त्यांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यांनी भारतीय समाजाच्या वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी नेहमीच आवाज उठवला. स्वतंत्र भारतात डॉक्टर आंबेडकर हे पहिले कायदामंत्री होते आणि त्यांनी आपल्या कार्यकालात अनेक महत्त्वपूर्ण कायदे केले, ज्यामुळे देशातील वंचित समाजाच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली. भारताचे पहिले कायदामंत्री, एक ऐतिहासिक नियुक्ती. भारतातील पहिले कायदामंत्री म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची नियुक्ती 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक दिवशी करण्यात आली.
त्यांच्या या पदावर असतानाच त्यांनी भारतीय समाजाच्या सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या दृष्टिकोनात समाजातील सर्व घटकांना समान अधिकार आणि संधी मिळणे आवश्यक होते. विशेषतः दलित, आदिवासी आणि महिलांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणांची शिफारस केली. उद्योग, शिक्षण आणि कामगार हक्क. डॉ. आंबेडकर हे एका प्रगल्भ विचारवंत, कायदेतज्ज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांची कामकाजी ध्येय हे फक्त कायद्याच्या आणि संविधानाच्या क्षेत्रात नव्हते, तर त्यांनी उद्योग, शिक्षण आणि कामगार हक्कांवरही लक्ष केंद्रित केले. उद्योग क्षेत्रात सुधारणा. आंबेडकर यांना याची पूर्ण जाणीव होती की उद्योगांच्या प्रगतीमुळेच एक राष्ट्र प्रगत होऊ शकते. त्यांनी भारतीय उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी चांगल्या धोरणांची शिफारस केली. त्यांनी त्यांच्या कार्यकालात उद्योगांमध्ये श्रमिकांच्या हक्कांना महत्त्व दिले आणि उद्योगांना अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न केला. 2. शिक्षणाचा प्रसार. आंबेडकर यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यांचा विश्वास होता की शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या स्थितीमध्ये बदल होऊ शकतो. त्यांनी वंचित वर्गांना शिक्षण देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी कायदामंत्री म्हणून अशा कायद्यांची शिफारस केली ज्यामुळे महिला आणि दलित वर्गासाठी शिक्षण घेणे सुलभ होईल. 3. कामगार हक्क. डॉक्टर आंबेडकर यांनी कामगार वर्गाच्या हक्कांसाठीही कडक कायदे राबवले. ते कामगारांच्या योग्य वेतन, सुरक्षिततेच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कामाच्या स्थितीच्या सुधारणा करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध होते. हिंदू कोड बिल आणि राजीनामा. आंबेडकर यांचा मंत्रिपदावर कार्यरत असताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदू कोड बिल. या बिलाच्या माध्यमातून त्यांनी हिंदू समाजाच्या अंतर्गत सुधारणा करण्याचे महत्त्वाचे प्रयत्न केले होते. हिंदू कोड बिलाचा उद्देश हिंदू महिलांना समान हक्क देणे, विशेषतः विवाह, घटस्फोट, दत्तक ग्रहण आणि संपत्तीवरील अधिकारांची दुरुस्ती करणे होता. डॉक्टर आंबेडकर यांनी या कायद्याच्या माध्यमातून महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सक्रियपणे काम केले. मात्र या बिलाला अनेक धार्मिक आणि सामाजिक गटांकडून तीव्र विरोध झाला. ज्या वेळेस डॉक्टर आंबेडकर यांना या बिलाच्या संदर्भात काही लोकांमधून विरोधाला सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. 1951 मध्ये हिंदू कोड बिलाच्या विरोधामुळे ते आपल्या मंत्रिपदावरून राजीनामा देण्यास ठरले. हा एक ऐतिहासिक निर्णय होता, कारण त्यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांचे हे जणू एक विजेते कदम सिद्ध झाले. डॉक्टर आंबेडकर यांची दृढ भूमिका. डॉक्टर आंबेडकर यांचे जीवन हे संघर्ष आणि प्रगतीचे प्रतीक आहे. त्यांच्या कामामध्ये त्यांची दृढ विश्वास व निष्ठा दिसून येते. त्यांच्या कामामध्ये त्यांनी केवळ कायद्याच्या क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक बदल आणि व्यवस्थेतील न्यायासाठी देखील कठोर निर्णय घेतले. त्यांची कामं आणि विचार यामुळेच भारतीय समाजाला एक सकारात्मक दिशा मिळाली. न्याय केवळ शब्दांमध्येच असतो, त्याचे प्रत्यक्षात पालन होणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी कधीच सोडला नाही. जसं एका संस्कृत श्लोकात म्हटलं आहे, दीन प्रपनुयात येत सत्य धर्ममाचरे, सत्यमेव जयते धर्मस्य नग्न सत्याद्य क प्रपद्यम. हे श्लोक आपल्या कार्याच्या संदर्भात लागू होतात, कारण डॉक्टर आंबेडकर यांचा विश्वास होता की सत्य आणि धर्म यावर आधारित असलेली शासनसंस्था असली पाहिजे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळू शकतात. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे मंत्री म्हणून कार्य हे केवळ एका पदाची जबाबदारी नव्हे, तर भारतातील सर्व घटकांसाठी सामाजिक न्याय सुनिश्चित करण्याचे एक कठोर प्रयत्न होते. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या योगदानामुळे भारताला एक अधिक समतामूलक समाज मिळवता आला. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आपल्याला कायमच त्यांचे विचार आणि कृत्ये स्मरण ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची दीक्षा. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा धर्म परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय.
भारताचा इतिहास ज्या पद्धतीने आकारला गेला त्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा योगदान अनमोल आहे. समाजातील वंचित, दलित आणि अस्पृश्यतेला हरवण्याच्या त्यांच्या ध्येयाने त्यांना भारतातच नव्हे तर जगभरात एक प्रेरणास्त्रोत बनवले. त्यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय हे एक अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायक पाऊल होते. 14 ऑक्टोबर 1956 चा दिवस डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या लाखो अनुयायांसाठी एक अमर क्षण ठरला. या घटनेने एक सामाजिक क्रांतीचा सूर घातला. चला या ऐतिहासिक घटनेवर थोडक्यात दृष्टिपात करूयात. हिंदू धर्मातील जातीभेद आणि धर्म परिवर्तनाचा निर्णय. डॉक्टर आंबेडकर यांचे जीवन संघर्षाचे प्रतीक होते. ते एक अत्यंत प्रगल्भ विचारवंत, समाज सुधारक आणि कायद्याचे तज्ज्ञ होते. परंतु त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण वळण हिंदू धर्मातील जातीवादामुळे आला. भारतीय समाजात जातीवादाच्या जडणघडणीमुळे दलित, आदिवासी आणि पिछडलेले समाजांचे जीवन अत्यंत कठीण बनले होते. विशेषतः ब्राह्मणवादाच्या पंढरपूरक्यामुळे अनेक वर्षे या समाजावर अन्याय केला जात होता. डॉक्टर आंबेडकर यांचा दृढ विश्वास होता की समाजात समतेची स्थापना होण्यासाठी धर्माच्या आधारावर असलेली भेदभावाची सिस्टीम उचलून टाकली पाहिजे. हिंदू धर्माच्या पंढरपुराच्या तत्वज्ञानामध्ये आंबेडकर यांना जीवनाला सन्मान देणारे तत्व दिसले नाही. त्यामुळे त्यांनी धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्म, जो समानता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित आहे, त्याने त्यांना आत्मिक शांती आणि सामाजिक सुधारणा यांचा मार्ग दाखवला. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासात ऐतिहासिक ठरला. त्या दिवशी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हे एक ऐतिहासिक दृश्य होते जे भारतीय समाजाच्या बदलत्या चेहऱ्याचे प्रतीक होते. आंबेडकर यांच्यासोबत जवळपास 5 लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्म परिवर्तनाने भारतात एक नवा सामाजिक प्रवाह निर्माण केला. आंबेडकर यांच्या दीक्षेला फक्त एक धार्मिक घटना मानू नका, तर ही एक सामाजिक क्रांती होती. या दीक्षेने भारतीय समाजात असलेले जातीवादाचे घटक उचलून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेने दलित समाजात एक नवीन आशा आणि विश्वास निर्माण केला. समानता आणि बंधुता हे दोन्ही बौद्ध धर्माच्या मुख्य तत्वज्ञानातले होते आणि आंबेडकर यांनी हेच तत्व आपल्या जीवनाचा आधार म्हणून स्वीकारले. लाखो अनुयायांसोबत एक ऐतिहासिक घटना. डॉक्टर आंबेडकर यांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय केवळ एक व्यक्ती विशेषाचा निर्णय नव्हता, तर एक संपूर्ण समाजाच्या जागरणाचा परिणाम होता. त्यांच्या निर्णयाने लाखो अनुयायी ज्या असंख्य समस्या आणि वंचनांच्या उंबरठ्यावर होते, त्यांना एक नवा आशावाद दिला. हा एक ऐतिहासिक क्षण होता ज्यात समाजातील सबसे वंचित, उपेक्षित वर्गाने आपल्या अस्तित्वाची नवी ओळख निर्माण केली. जगभरात भारतीय दलित समाजाने त्यांचा आदर्श स्वीकारला, कारण आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातून स्पष्ट केला की केवळ धर्मच नाही, तर समाज आणि संस्कृतीतील बदल देखील आवश्यक आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना दाखवले की बौद्ध धर्माच्या माध्यमातून आपल्या जीवनाला सन्मान, स्वातंत्र्य आणि समानता मिळवता येऊ शकते. संस्कृत श्लोक. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना संस्कृत श्लोकाचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि बौद्ध तत्वज्ञानांमधील समतेचा विचार त्यांनी आपल्या जीवनात स्वीकारला. एक श्लोक जे या बदलाचे आदर्श दर्शवतो तो आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या श्लोकाचा अर्थ आहे, सर्व प्राणी सुखी असावेत, सर्व निरोगी असावेत, सर्वांना शुभ होवो
कोणताही व्यक्ती दुःख भोगू नये. आंबेडकर यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय या श्लोकाचे पालन करणारा होता. त्यांनी समाजात प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांनी त्या तत्त्वज्ञानाचे पालन केले जे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मानवी अधिकार आणि सन्मान देण्यास प्रोत्साहित करते. बौद्ध धर्माचे महत्त्व. बौद्ध धर्म, जे समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित आहे, ते भारतीय समाजात एक मोठा परिवर्तनाचा वाहक ठरले. या धर्मात जातीपातीचे भेद नाही, सर्व व्यक्तींना समान मानले जाते. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानात असलेल्या मग्ग आणि निर्वाण हे विचार नेहमीच अत्यंत प्रभावशाली ठरले आहेत. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण तो धर्म त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाशी जुळवून घेत होता. त्यांनी स्वतःला एक सर्वसमावेशक समाजाच्या प्रतीक म्हणून घडवले. त्यांच्या या धर्म परिवर्तनाने भारतीय समाजात असलेल्या जातीवादाचे रूपांतर करण्याचा पवित्र संदेश दिला. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय केवळ एक धार्मिक परिवर्तन नव्हता, तर तो एक सामाजिक क्रांतीचा प्रारंभ होता. त्यांनी त्यांचा धर्म आणि विचार बदलून भारतीय समाजाला एक नवीन दिशा दिली. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर येथे घेतलेल्या बौद्ध धर्माच्या दीक्षेने भारतीय समाजात एक नवा सूर लावला आणि दलित समाजासाठी एक नवा मार्ग उघडला. आजही डॉक्टर आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे लाखो लोकांना जीवनात मूल्य, समानता आणि सन्मान मिळवण्याची प्रेरणा मिळाली आहे. ते एक महान नेता होते, ज्यांनी देशाला धर्म, समानता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. समानता आणि बंधुता यांचे मूल्य त्यांच्या जीवनात गहरे रुजले होते आणि त्यांनी आपल्या जीवनात त्यांचा पालन करून एक नवीन समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लेखन कार्य आणि विचारधारा. डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय समाजातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य केवळ कायदेतज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक विचारवंत, समाज सुधारक आणि लेखक म्हणूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी समाजातील असमानता, भेदभाव आणि असंविधानिक व्यवस्थेविरुद्ध आपले लेखन कार्य सुरू केले. त्यांचे लेखन नुसते वाचनासाठी नसून ते एक सामाजिक क्रांतीचे आवाहन होते. त्यांचे ग्रंथ, विचारधारा आणि लेखन कार्य आजही समाजातील विविध स्तरांवर गूढ अर्थ आणि प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानता आणि न्याय प्राप्त होण्यासाठी संघर्ष केला आणि त्यासाठी त्यांनी आपल्या लेखन कार्याद्वारे समाजाला जागरूक केले. महत्त्वाचे ग्रंथ. अन्नायलेशन ऑफ कास्ट, द बुद्धा अँड हिज धम्मा, हू वर द शूद्रास. डॉक्टर आंबेडकरांचे लेखन त्यांच्या विचारांची गती आणि दिशा ठरवते. त्यांचे ग्रंथ केवळ वाचनासाठी नव्हे, तर ते समाजाच्या प्रत्येक घडामोडीवर प्रभाव टाकणारे होते. त्यांच्या लेखनामुळे लाखो लोक जागृत झाले आणि त्यांना त्यांच्या अधिकारांसाठी लढण्याचा प्रेरणा मिळाली. एक. अन्नायलेशन ऑफ कास्ट. या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी जातीवादावर प्रखर टीका केली आहे. त्यांनी हिंदू धर्मात असलेल्या जातीवादाच्या मूळ कारणांचा शोध घेतला आणि त्यावर कडक शब्दात टीका केली. या पुस्तकात त्यांनी जातीवादाला नष्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि सामाजिक सुधारणा केली पाहिजे, असे ठामपणे सांगितले. आंबेडकर यांचे म्हणणे होते की भारतीय समाजासाठी एकता, बंधुत्व आणि समानता हवे असल्यास जातीवादाची समाप्ती होणे आवश्यक आहे. 2. द बुद्धा अँड हिज धम्मा. बौद्ध धर्मावर आधारित हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकर यांच्या धार्मिक आणि तात्विक विचारांची व्याख्या करतो. डॉक्टर आंबेडकर यांना मानवी समाजामध्ये समानता, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली ती बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने. द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथात त्यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनाचे आणि शिकवणीचे सखोल विश्लेषण केले आणि हिंदू धर्माच्या जातीवादी दृष्टिकोनाला खंडित केले.
त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा ठाम आधार बुद्धांच्या तत्वज्ञानात पाहिला. 3 वर द शूद्रास. डॉक्टर आंबेडकर यांनी या पुस्तकात शूद्र वर्गाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. त्यांचे म्हणणे होते की शूद्रांचा इतिहास फट आहे आणि त्यांचा शोषण आणि अपमान झाला आहे. त्यांनी शूद्र वर्गाच्या अस्तित्वाला एक ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले, ज्याने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे आणि असमानतेचे सखोल विश्लेषण केले. बौद्ध तत्वज्ञान आणि सामाजिक न्यायावर लेखन. डॉक्टर आंबेडकर हे समाजातील विषमतेच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यात समाजातील सर्व वर्गांना समान मानले गेले होते. बौद्ध धर्मातील तत्वज्ञान म्हणजे अहिंसा, समानता, बंधुत्व आणि समाज सुधारणा याचे पालन करणे. डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखन कार्यात या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. त्यांचे लेखन सामाजिक न्यायाच्या विषयावर आधारित होते, ज्यामध्ये ते भेदभाव, असमानता आणि अन्याय यावर चर्चा करत होते. डॉक्टर आंबेडकर नेहमी म्हणत, मानवाचा धर्म म्हणजे त्याला जगणं असावं, त्याचे जीवन न्याय, समानता आणि माणुसकीवर आधारित असावं. बौद्ध तत्वज्ञानात सामूहिक समता, शोषणाचा विरोध आणि मानवाधिकारांचे पालन यांचे महत्त्व आहे, आणि हे सर्व डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून सांगितले. ते धर्माला एक मार्गदर्शक शक्ती मानत होते, जी माणसाला जगण्याचा ध्येय देई. त्यांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा आधार घेत हिंदू धर्मातील वाईट प्रथांचा विरोध केला, ज्यामुळे समाजातील शोषण आणि अन्याय थांबवता येईल. आर्थिक विचार. डॉक्टर आंबेडकर यांचे आर्थिक विचार सामाजिक न्याय आणि समानतेच्या अनुषंगाने होते. त्यांना विश्वास होता की एकात्मिक समाजाचे निर्माण करण्यासाठी आर्थिक विकास आणि समृद्धी अत्यंत महत्त्वाचे आहे. आंबेडकर यांनी आपल्या लेखनात कधीही आर्थिक असमानता आणि दारिद्र्यविरोधी उपायांसाठी आपली दृष्टिकोन व्यक्त केली. त्यांनी भारतातील शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि शोषित समाजाच्या इतर वर्गांसाठी एक यथायोग्य आर्थिक धोरणांचा प्रस्ताव दिला. त्यांच्या लेखनामुळे भारतात आर्थिक न्याय आणि समानता यांवर विस्तृत चर्चा झाली आणि हे विचार पुढे समाज सुधारकांनी आणि राजकारण्यांनी लागू करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या विकासाला अधिक सशक्त करण्यासाठी धोरणात्मक आणि सृजनशील उपाय सुचवले. विचारशील आणि क्रांतिकारी लेखक. डॉक्टर आंबेडकर केवळ एक कायदेतज्ञ आणि समाज सुधारक नव्हे, तर एक विचारशील आणि क्रांतिकारी लेखक होते. त्यांचा लेखनशास्त्र आणि तत्वज्ञान समाजातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत प्रगल्भ आणि विचारप्रवण होता. त्यांनी आपल्या लेखनाचा वापर सामाजिक क्रांती करण्यासाठी केला. डॉक्टर आंबेडकरचे विचार केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाजाच्या गडबडलेल्या ठिकाणी एक मार्गदर्शक होते. डॉक्टर आंबेडकर यांचे लेखन आणि विचार क्रांतिकारी होते, कारण त्यांनी जगातील विषमता, जातीवाद, धार्मिक दुरावटता आणि असमानता याला नष्ट करण्यासाठी कधीही दडपण घेतला. त्यांचे लेखन हे मानवतेच्या उत्थानासाठी आणि सामाजिक समतेच्या संस्थेसाठी लढत राहिलं. संस्कृत श्लोक. डॉ. आंबेडकर यांचे विचार, त्यांची तत्वज्ञान आणि त्यांचा समाज सुधारक दृष्टिकोन बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित होते आणि संस्कृत श्लोकांमध्ये त्याचे दर्शन स्पष्ट होऊ शकते. एक प्रसिद्ध श्लोक जो समाजातील समानता, शांती आणि न्यायाचे प्रतीक आहे, तो आहे, सर्वे भवन्तु सुखिन सर्वे सन्तु निराम्या, सर्वे भद्राणि पासन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या श्लोकाचे अर्थ, सर्व लोक सुखी राहोत, सर्व रोगमुक्त राहोत, सर्व शुभ कार्य करोत आणि कोणत्याही व्यक्तीला दुःखाचा भाग मिळो. डॉक्टर आंबेडकर यांचे विचार याच तत्वज्ञानावर आधारित होते. समानता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय हाच त्यांच्या कार्याचा मूलभूत उद्देश होता.
डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय समाजातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत होते, ज्यांनी आपल्या लेखन कार्याद्वारे समाजाला जागरूक केले आणि त्यांना समानता आणि न्याय मिळवण्यासाठी लढण्याचा प्रेरणा दिला. त्यांच्या ग्रंथांनी आणि लेखनाने भारतीय समाजात सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक बदल घडवले. त्यांचा लेखन कार्य आजही महत्त्वाचा आहे आणि ते एक प्रेरणा ठरते. डॉक्टर भीमराव आंबेडकर निधन आणि प्रेरणा. डॉक्टर भीमराव आंबेडकर भारतीय समाजाचे महान सुधारक, समाजसेवक, विधिवेत्ता आणि राजकारणी. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. डॉक्टर आंबेडकर यांचा योगदान केवळ त्यांच्या कार्यक्षेत्रातच नव्हे, तर त्यांच्या मृत्यूनंतरही भारतीय समाजात दृष्टिकोन बदलण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील नेहरू नगर येथे डॉक्टर आंबेडकर यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असे म्हटले गेले. त्यांच्या निधनाने एक युग संपले आणि भारतीय समाजाच्या ऐतिहासिक धारामध्ये एक मोठा वळण आणला. महापरिनिर्वाण आणि बौद्ध परंपरा. डॉक्टर आंबेडकर यांचे निधन बौद्ध परंपरेनुसार महापरिनिर्वाण म्हणून ओळखले जाते. बौद्ध धर्मानुसार परिनिर्वाण हे एक उच्चतम आणि अंतिम शांती किंवा मुक्तीचे स्थिती आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सर्व संसारिक बंधनांपासून मुक्त होतो आणि आत्मा निराकार होतो. डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचा संपूर्ण जीवन त्या धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित होता. त्यांच्या निधनाचे वर्णन महापरिनिर्वाण म्हणून केले गेले, कारण त्यांचे जीवन आणि कार्य बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मार्गाने प्रेरित होते. यावेळी त्यांच्या अनुयायांनी श्रद्धा आणि भक्तीने त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाल्याचे मानले. 6 डिसेंबर 1956 एक ऐतिहासिक दिन. 6 डिसेंबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा दिन आहे. या दिवशी डॉक्टर आंबेडकर यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी विविध ठिकाणी बौद्ध धर्माच्या अंतर्गत त्यांचे अंतिम संस्कार केले. दिल्लीतील नेहरू नगरमध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर बौद्ध परंपरेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. हे एक ऐतिहासिक क्षण होते, कारण डॉक्टर आंबेडकर यांनी आपले अंतिम सम्य बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित ठरवले होते. त्यांच्या निधनामुळे त्यांचे अनुयायी शोकसंतप्त होते, परंतु त्यांनी बौद्ध धर्माची शिकवण आणि त्यांचे कार्य हृदयाशी धरून पुढे नेण्याचे ठरवले. डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू एक धक्का होता, पण त्यांचा विचार आणि कार्य आजही प्रेरणा देणारा ठरले आहे. भारतरत्न पुरस्कार. 1990 मरणोत्तर सन्मान. 1990 मध्ये भारत सरकारने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. डॉक्टर आंबेडकर यांचे कार्य आणि समाजातील योगदान इतके महत्त्वाचे होते की त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले गेले. भारतरत्न हा भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे आणि याने डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची महत्ता आणि त्यांचे योगदान भारतीय समाजाच्या ऐतिहासिक प्रवासातील महत्त्व लक्षात घेतले. या सन्मानाने त्यांना केवळ एक व्यक्ती म्हणूनच नव्हे, तर समाज सुधारक, संविधान निर्माता आणि एक महान नेत्याच्या रूपात ओळखले गेले. हा सन्मान डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची प्रामाणिकता आणि त्यांच्या संघर्षाच्या महत्त्वाची ओळख आहे. भारत सरकारने डॉक्टर आंबेडकर यांना दिला असलेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या लढ्याची कद्र करणारा ठरला. भारतरत्न हा पुरस्कार मिळवताना डॉक्टर आंबेडकर जरी जीवनात नसले तरी त्यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जिवंत होता. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे कार्य केवळ त्यांच्याच काळात महत्त्वाचे ठरले नाही, तर आजही त्यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी दलित समाजासाठी आवाज उठवला, त्यांच्या अधिकारांसाठी लढा दिला आणि त्यांच्या सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम केले.
डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरण करणारे आजही लाखो दलित नागरिक आहेत. ते डॉक्टर आंबेडकर यांच्या तत्वज्ञानापासून प्रेरित होऊन समाजातील भेदभाव, असमानता आणि अन्यायाविरुद्ध लढा देत आहेत. त्यांच्या योगदानामुळे दलित समाजाला एक असा नेता मिळाला जो त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक न्यायासाठी निरंतर संघर्ष करत राहिला. डॉक्टर आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला तो आजही दलित समाजासाठी एक दीपस्तंभ बनला आहे. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने दलित समाजाला एक सशक्त आवाज दिला आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी उभा राहण्यासाठी प्रेरित केले. संस्कृत श्लोक. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणी त्यांच्या कार्याला सादर करणारा एक संस्कृत श्लोक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ आहे, जेव्हा धर्मात विकृती आणि अन्याय वाढतो तेव्हा मी अवतार धारण करून धर्माची पुनर्स्थापना करतो. या श्लोकात भगवान श्री कृष्णाने गीतेत सांगितलेल्या त्या तत्वज्ञानाची छाया डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यात दिसून येते. डॉक्टर आंबेडकर यांनी समाजातील अन्याय, असमानता आणि जातीवादाच्या अंतासाठी संघर्ष केला आणि आपल्या कार्याने धर्म, न्याय आणि समानतेची पुनर्स्थापना केली. निष्कर्ष. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य भारतीय समाजात आजही एक प्रेरणा आहे. त्यांच्या निधनाच्या 6 डिसेंबर 1956 रोजी त्या महापरिनिर्वाणाच्या क्षणी त्यांनी एक युग संपवले, परंतु त्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारतीय समाजातील संघर्षाच्या दिशा निश्चित केल्या. भारतरत्न पुरस्काराने त्यांचा मरणोत्तर सन्मान त्यांच्या कार्याची कद्र आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या विचारांची ताकद आणि प्रभाव आजही जिवंत आहे. डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म, त्यांचे कार्य आणि त्यांचे अंतिम महापरिनिर्वाण हे सर्व भारतीय समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.